हे आहे वैष्णवी मीडिया ग्रुप आणि आपण पाहत आहात CV9 मराठी. आम्ही दाखवतो फक्त सत्य. गोबरवाही पोलिसांची मोठी कारवाई. बावनथडी पात्रातून रेती चोरणारे 3 ट्रॅक्टर जप्त. रेती माफियांमध्ये मोठी खळबळ. 24 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलिसांनी रेती माफियांविरोधात धडक मोहीम राबवत एका धाडसी कारवाईत विनापरवाना रेतीची अवैध वाहतूक करणारे 3 ट्रॅक्टर जप्त केले आहेत. या कारवाईमुळे तालुक्यातील रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत. मौजा पाथरी गावाला लागून असलेल्या बावनथडी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर रेतीची चोरी होत असल्याची गोपनीय माहिती गोबरवाही पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस हवालदार मंगेश पेंदाम यांनी आपल्या पथकासह नदीपात्रात गस्त घातली. यावेळी 3 ट्रॅक्टरमध्ये अवैधरित्या रेती भरली जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने धाड टाकून या वाहनांना जागीच पकडले. या कारवाईत पोलिसांनी 3ही ट्रॅक्टर चालकांना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत. 1. परवेज मोहम्मद हुसेन शेख. 2. हरीश जगदीश बावणे, वय 29. 3. यशवंत शेषराव खुणे, वय 32, बोनकट्टा. पोलिसांनी 3ही ट्रॅक्टर आणि त्यातील रेती असा एकूण 24,18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ठाणेदार शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून आरोपींविरुद्ध गोबरवाही पोलीस स्टेशनमध्ये अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मंगेश पेंदाम करीत आहेत. गोबरवाही पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून नागरिकांकडून पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे कौतुक होत आहे. रूपसिंग पिलगर, प्रतिनिधी, CV9 मराठी, गोबरवाही.